जी गोष्ट करायला मम्मा डॅडाला 30 वर्ष लागले ती तू 3 महिन्यात कंप्लीट केलीस. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे. आज आम्ही चाललो आहोत सिडनीला. मी मागे बसली आहे कारण माझी मम्मी आता लास्ट वीकमध्येच इंडियाला गेली आहे. नाहीतर ही तिची ड्युटी असायची, इकडे मागे बसायची आणि कृषीवर लक्ष ठेवायची. पण आता ती मी घेतली आहे ड्युटी. तर आज आम्ही चाललो आहोत सिडनीला अशा एका हॉटेलमध्ये जिथून जिकडच्या लाऊंजमधून किंवा बेडरूममधून पूर्ण सिडनी सिटी, हार्बर ब्रिज, ओपेरा हाऊस असं सगळं दिसतं. ही करायची आमची खूप वर्षांपासूनची इच्छा होती. माझ्या मते जेव्हापासून आमचं लग्न झालं आहे तेव्हापासून, आता 4 वर्ष होत येतील. कसं आहे, कसं आहे, टेस्टी. सिडनी CBD मध्ये पोहोचलेलो आहोत आणि ट्रॅफिक, लुक ॲट द ट्रॅफिक. वाटतंय मोहित, माझा जुना एरिया हाच आहे ना, माझा जुना ऑफिसेस मी इकडे बघितलेले आहेत आरती वरती. इव्हन मी ॲक्च्युअल व्ह्यूज ऑफिसेसमध्ये जाऊन बघितले. जेव्हा मी कन्सल्टंट होतो ना तेव्हा वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये मला जाऊन व्ह्यू बघायला मिळायचे. असं मस्त ते नशा आहे व्ह्यूजमध्ये. तर आम्ही इकडे पोहोचलेलो आहोत. इकडे माझं कृषी झोपलाय. इथे आमच्या बॅग्स वगैरे पूर्ण आता पिक केलेल्या आहेत या लोकांनी. आणि इकडे मोहित चेक इन करतोय. किती मोठा फ्लावर वास आहे हा, बापरे. काय आपला रूम नंबर? Are you ready, Aarti? येस. मला वाटतं की अजून वरूनच नाही असं वाटलं होतं. या आतमध्ये म्हणजे हे दरवाजा बंद आहे आणि कॉट इकडेच ठेवला, बेबी कॉट. ठीक आहे, घसरावत घेऊन जातो पुढे. हो, बेबी कॉट. हो, इकडे पण असं आहे का. ॲक्च्युली चल ना, ते आपल्याला इकडेच ठेवून देऊ. वाव. Look at this, mom. ब्युटिफुल. Wow. हेच आहे का शंग्रीला? हे बाजूचं येते है ना? हां. वसूल आहे ना. हो, दिस इज आवर हाऊस. जायते मस्त. चालू झालं काय? येस. आय थिंक आमच्या बॅग झालेल्या आहेत. हे इथे मिनी किचन.
फ्रिज. एवढंच होतं. हे इथे मिरर्स. हो काय वाटतंय माहिती तिकडे हो ना. बघायलाच काय वाटतंय. इथे मिरर्स आणि आय थिंक सो ही बेडरूम असावी. लेट्स सी. टॉयलेट आहे. येस. नो, दिस इज द बेडरूम. याला side आहे. इथून काही व्ह्यू नाही आहे. म्हणजे आहे. वाव, इथून पण हे क्राऊन दिसतंय इथून. ब्युटिफुल. माझा तर सगळ्या साईडचा व्ह्यू आहे ना इकडे. हो ना. ही आमची बेडरूम. वाव. इकडे काय आहे? टॉयलेट असेल. दिस इज लॉन्ड्री. ओके. मे बी याला कुठे इथे दिस इज ओके. दिस इज जस्ट द शॉवर रूम. हो राजा. हो राजा. हो शना. लेट्स एक्सप्लोर. लेट्स एक्सप्लोर. Oh, beautiful. Nice. Oh my god. मोहित, इकडे अजून एक रूम आहे. हा, 2 रूम आहेत. तेच आहे ना, 2 बेडरूम. मी असं हेच बोललो होतो तुला. किती छान ना. ही अजून मोठी रूम आहे. इकडे टीव्ही पण आहे आणि इकडे पण व्ह्यू आहे. मग काय इथे तर हो. म्हणजे सगळं दिसतंय तिकडनं. रोड पण दिसतंय, पॅरामिटा पण दिसतंय. हे बघ, इथे बाथरोब वगैरे पण आहे. काय बाथटब आहे. बाथरोब. हा मग काय स्विमिंग पूल मध्ये वगैरे जायला. इकडे बाथटब आहे. हा दे, मी त्याला घेतो मग. उहू. हा काय करू. घे त्याला. वॉश कटर, वॉश कटर. काय फरक नाही पडत ना. खुश हो. बघा त्याने इकडे आणलं. आणि इकडे काय आहे? अच्छा, इथे स्टोरेज आहे. ओके, नाईस. आणि हा मेन एंट्रन्स. ब्युटिफुल. ए शना, ए गुंडा, ए शना, कुठे आलोय आपण? होय, कुठे आलोय? जी गोष्ट करायला मम्मा डॅडाला 30 वर्ष लागले, ती तू 3 महिन्यात कंप्लीट केलीस. हा, ए शना, ते मम्माचे बाळ आहे ते. बरं, सॉरी. उचल त्याला, उचल त्याला. हे चिरू. हो. कृषीला एकटा झोपवायचं का रात्री? हो. काय हो? त्याला आपल्याबरोबर नाहीच झोपवता येणार. हे तुला वाटतं आपण घेऊन जाऊ शकतो मोहित? रूम मध्ये? हे रूम मध्ये कसं घेऊन जाणार आतमध्ये? मी घेऊन जाणार. जाणार याला बाहेर ठेवायचंय. हो, नाही जाऊन जाऊ शकत आतमध्ये. ते जागाच नाही होणार. बघ तू जाताय का आतमध्ये? जाणार ते. बघ बाहेर पण काढायचं वगैरे कसं नावडं करते. मोहित, त्याला आपण बाहेर येऊन झोपू ना आधी. तो हा विचार कर ना. आपण तसं पण झोपणार नाही. आपण कुठे झोपणार? सोफ्यावर? हा ठीक आहे. रात्रभर बसून नाही राहू शकत ना. ठीक आहे, बघूया. चल. हे बघ, हे इकडे गरमीचं आहे ना, हे घालायचं. हे घालायचं असं. हेच घालून बसायचं. अरे तो बाथरूम आहे मोहित, गरमीचं घालायला नाही येते. बाथरूम आणि हा, इकडे रूम मध्ये तेच घालून बसायचं. स्टायलिश. कृषी, ए कृषी, स्टायलिश राहायचं जरा. हो का? दाखव. चालायला काय झालं? स्टायलिश राहायचं आणि असं काय चालतंयस? तू पण मग कम्फर्टेबल बनून घे. गेट युअर सेल्फ कम्फर्टेबल. ये
कसं वाटतंय माऊ? खूप मस्त, खूप छान, शांत वाटतं. जे इथे एवढी गर्दी आहे, एवढं प्रत्येकाचं तिथे काही ना काहीतरी चालू आहे. ओपेराला एवढे लोक आहेत, क्रूजवर एवढे लोक आहेत, हार्बर ब्रिजवर आहेत, तिथे एवढ्या गाड्या चालू आहेत, एवढ्या बोटी आहेत, वरती लोक आहेत. पण इथे बसून हे सगळं बघतोय, पण डोक्याला शांतता. ते लोक आहेत वगैरे, आरतीचे बोलत होती ते. इथे क्रूजवरती लोक आहेत वेगवेगळे. इथे ऑपेरा हाऊसच्या इकडे लोक आहेत खूप. कमी आहेत ना तरी आज? कमी आहेत, मी सेम बोलणार होते. खूप कमी लोक आहेत. ओपेरा बार आहे ना, तिथे खूप लोक आहेत. हां, पण वरती ओपेराच्या इकडे खूप कमी लोक आहेत. गरमी आहे ना आज खूप. सॅटर्डे असून कमी लोक आहेत. तो दिल चाहता है मधला आमिर खानचा वाला एक सीन आहे ना, तसा फोटो काढू आपण नंतर, व्हिडिओ काढू. सो आता आम्ही इथे जेवायचा प्लॅन केलेला आहे. माझ्यासाठी दिलो चटपटे. व्हिडिओ चालू नव्हते, आपण आता नॅचरल बोलू. Cheers. Cheers. Happy anniversary. ठीक आहे ना, ॲनिव्हर्सरी आत्ता साजरी केली तरी काय फरक नाही पडत ना. क्रिशिवची ॲनिव्हर्सरी कसं आहे, वरती मी गिलो टाकलंय बघ, दाखव मला टेस्ट. तुला आठवते मी बोलत होतो एंगेजमेंटच्या आपल्या टाइमला आपण हॉटेलची रूम बुक करून त्याच्यात हे करू. हे करू म्हणजे एंगेजमेंट की म्हणजे ओपेरा हाऊस आणि हार्बर ब्रिजच्या व्ह्यूच्या समोर एंगेजमेंट अशी करायची होती ना. आपण केली, तिकडेच केली, पण खाली केली. ठीक आहे, वाईट नव्हती, मस्त होते ते. पण ना माऊ खूप आवडश. आता आम्ही जातो आहोत स्विमिंगला, जी आहे 23rd फ्लोअरवर, ह्याच बिल्डिंगमध्ये वरती. व्ह्यू किती नाईटली वाटते ना. सेंट किल्डा वर्सेस हा, मग तुला काय फरक वाटतो? दोघंही त्या त्या पोझिशनला खूप ब्युटिफुल आहेत. हा व्ह्यू माझ्या मते असा, हा तर मला तर चित्रच वाटतंय, फोटो फ्रेम वाटते. पण नाही, इथे कार मूव्ह होत आहेत, लोक हलतायत. आणि हा आयकॉनिक आहे भारती, हा आयकॉन आहे, लँडमार्क व्ह्यू बोलताय. हा व्ह्यू असाच कोणाला स्विमिंग पूल मध्ये जायचंय या. दुबईमध्ये लोक असेच बसलेले असतात, बाथरूम आणि गॉगल घालून आणि असेच सेम दाढी. चला बर, लेट्स गो अँड स्विम. नाही, क्रिशिवला नाही अजून. स्विमिंग यांना प्राममध्ये टाकायचं. हो, निश्चित तेवढा $1 मिलियन व्ह्यूच्या समोर झोपू कसं शकतो? झोप झोप, बरं आहे तुझं. चावी घेतली इकडची, त्या साईडने पण येऊ शकतो माहिती फोटो. हो, अशी जाऊन तिकडे असा जा इकडे, जा जा आतमध्ये. हो हो. तू खेळ तोपर्यंत, खेळ बोलतेस तू, स्विम कर.
आम्ही आता आउट ऑफ द स्विमिंग पूल आणि मोहित जस्ट आता सोनामध्ये गेला आहे. माहिती आहे भाऊ, तुला खरं सांगू, पूर्ण कृषीला वरती आणू इकडे, तू जेन्युअनली आहे, खूप चांगलं वाटतं. मम्मी स्विमिंगचा सूट घालून येते मोहित. तुला जे घालायचं घालून येतात वही यूज कर सकते पैसा. काहीच डीप नाही यार, ती डीपच नाही आहे, ह्याच्यात कोण नाही बोलत. हाँ नहीं वो हम लोग जकूजी के अंदर जा रहे हैं ना, कितना डीप है. अबे क्या डीप क्या यार, वो कमर तक पानी रहता है. मैं तो तेरे को तो बोल नहीं तो रहा था. झोपलाय. मस्त वाटतंय ना. तुझ्या त्या एपिड्युरलच्या जागी कर, एपिड्युरलच्या इकडे कर, मस्त वाटेल. जिकडनं बबल्स येत आहेत ना तिकडे तुला हो एपिड्युरल माहिती आहे. मी तर पायाला पण असं ठेवलं. एक गुडघ्यावर आहे, एक कुशावर आहे. हो मस्त पाठी हार्बर ब्रिज, ऑपेरा हाऊस, व्ह्यू आहे ना. फोटो काढ. कसं वाटतंय? नाही मोहित इकडे बघ. तो डायलॉग आठवतो. वन्स अपॉन अ टाइम इन मुंबईमधला डायलॉग आठवतो. कोणता? खुद धुएं की तरह ऊपर, दुनिया रात की तरह नीचे. फील आहे माहिती, फील आहे, रिअल फील आहे. म्हणजे सिटीज असतात ना ज्या, म्हणजे असं काही लोकांना असं सिटीचं वेड असतं, मला आहे तसं. मला पूर्ण मुंबईबद्दल पण खूप वेड होतं, असं वरून मुंबई बघायचं असं. आपण फोर सीझन्सला पण त्यासाठी गेलो होतो. असं
आता आपण सिडनी पण बद्दल आहे ते वेडवालं अशी गोष्ट. सिडनी पण तशी सिटी असतो, इकडे पण ते पुढे की तरह ऊपर तुम्हाला फील येतो जर तुम्ही एक्सप्लोरर त्या टाईपने एक्सप्लोर करणारे असाल सिटीज वगैरे, हा एरिया वगैरे असं मला तर खूप आवडतं. हॅलो, कोण उठलं? अजून पण वरती आहे. हे 23 फ्लोअर्सची बिल्डिंग नाही आहे. अच्छा, हे काय वरती किती अजून फ्लोअर्स आहेत? हां ॲक्च्युली काय भूक लागली? अच्छा, असा माझं काय? हा माऊ, तेच बोलत होतो मी तुला. असं वाटतंय की इतकं जग तिथे चालू, इतकं बिझी चाललंय, इथे जरा पण आवाज नाही येतो, इथे शांतता आहे. खरंय. What happened, Krushivs? What happened, Krushivs? आत्ताच मम्मा बोलले की शांतता आहे एवढी, आणि तू वाघोबासारखा काय घुरघुर घुरघुर करतोय. हे गुंजू ए काय वेळा माझ्या कृष्ण सारखं तोंड वाकडच का रे कृषी तुझं? मस्तपैकी स्विमिंग करून आलेलो आहोत आता, आणि कृषी रडायला लागलेला आहे. त्याला ऑफकोर्स भूक लागलेली आहे. आणि मोहित या इकडनं काढावं तर, म्हणजे इकडनं पण पाठवून पूर्ण मस्त वाटेल ना. ए वाघोबा, ए मम्माच्या वाघोबा, हे काय करतोस? हे वाघोबा, काय करतो तू? हसतोस? अरे बापरे, काय सगळं बघतो खिडकीवर, काय चाललंय ते? हाय शना, काय बघतो राजा तू? हो, दिसत असेल ना. गाड्यांना बघतो आम्ही, म्हणजे ब्लॉग घेतलाय ना, त्या ब्लॉग मध्ये तर तुळी कर्टन उघडतानाच आहे. अच्छा, मला तेच भीती वाटत ती, असं नको आहे ना की पचकावून जाईल इकडे आल्यावर. व्ह्यू असा नसेल, पण खतरनाक व्ह्यू आहे. कृषी तो डॅडा डॅडा बोले तो मम्मा मम्माचा आहे. एक ब्लॉग चालू आहे. मला जास्त भूक नाही आहे, कारण दुपारी आम्ही लेट जेवलोय.
तर मग आता माझ्यासाठी उत्तपम आणि मोहितसाठी बटर चिकन बटर चिकन आणि नान. सो आता आम्ही इथे मस्त अरेंज केलं आहे, डिनर करणार आहोत. मस्त व्ह्यू समोर हळूहळू लाईटिंग्स लागायला लागल्यात सिटीच्या. सो माझ्या मते आम्ही पूर्ण सनसेट आणि रात्र सगळं बघतच मस्त डिनर करू. ऋषी तिकडे आता शांतपणे झोपलाय, सो वी कॅन चिल अँड रिलॅक्स. सोनामध्ये नाही, जकुझीमध्ये बसल्यानंतर डेंजर झोप येते. खूपच अंग असं काहीतरी मीच एक्सरसाइज केल्यासारखं वाटतंय. कराटेवाली वाटते मग तो. कराटेवाली बाथरूम आहे. थोडं जास्तीच मागवलं. टेबलावर नाही, थोडं क्लटर हवं तर खाली ठेवून दे. टेबलावरचं काय आहे? शीश कबाब आणि चिकन टिक्का स्टार्टर. ओके. तिकडे पण चालू आहे ॲक्च्युली व्हिडिओ. अच्छा. नाही समोसा खा होता. थोडा मसाला टाकायला पाहिजे होता. मसालाच नाही टाकला. पॅनकेक बनवलं वाटतं. खूप मस्त आहे. आता मी सॅटिस्फाईड आहे. या लाईट्स का सोलारवर लागत नाही. मी काय चांगले कपडे घालू. कशाला? मी तर बाथरूमवर बसले. Cheers. वर्ल्डच्या टॉप 10 व्ह्यूज मध्ये येत असेल हा व्ह्यू. ठीक आहे, आता मस्त रसमलाई खाऊयात. असं एकदम हळूहळू खायचं माहिती. हो ना, रसमलाई. असं हळूहळू गप्पा मारत छानपैकी हे असेच खातात माहिती लपकन. एक वाईनचा ग्लास. वाव. अच्छा. रसमलाई इज द बेस्ट. द बेस्ट. मस्त दिसते ओपेरा. खरं सांगू, हार्बर ब्रिज आणि ऑपेरा हाऊस एकाच फ्रेममधनं दिसणं आपल्याला खूप मोठी गोष्ट आहे माहिती. अशा खूप कमी जागा आहेत जिकडनं हार्बर ब्रिज आणि ऑपेरा हाऊस एकाच फ्रेममध्ये चांगलं दिसतं. आहेत अशा पण जागा, पण राहायसाठी खूप कमी आहेत. का? कारण ते आणि हे ना थोडं पुढे आहेत, त्याच्यामुळे नाही. ते का मी सांगते. हे बघ, हे आहे ना हॉटेल, ते थोडंसं मागच्या साईडला आहे, त्याच्यामुळे इकडे आणि इकडे आपल्याला बिल्डिंगचा व्ह्यू दिसतोय. ते थोडे पुढे असल्यामुळे त्यांना हे दोन तर दिसतच आहे, पण त्यांना पूर्ण बाकीची सिटी पण तिकडची पण दिसते. या ओपेराचा कलर काय बघतो कृषी? मी माझं फोनमध्ये बघतीये काय वगैरे आजचे फोटोज व्हिडिओज. कृषी पण बघतोय फोनमध्ये. असं कृषी नो, त्याला भयंकर आवडतोय फोन. बापरे, नो स्क्रीन टाइम कृषी. अजूनही बघतोय. नो.
आत्ता वाजले आहेत सकाळचे 3:30 आणि माझ्या मते जे बोलतात मुंबई कधी झोपत नाही, तसं सिडनीसाठी पण बोलावं लागेल, कारण इथे गाड्या वगैरे अजूनही चालूच आहेत. त्या अंधारात दिसत नाहीये. मला माहिती आहे आपल्याकडे हे असं नाही. मला पण ही सिस्टीम आजच कळली. एक सेंटर सकाळचं काय बोलायचं आहे तुला? सकाळी आता किती जवळजवळ पावणे 7 वाजलेत. सो आम्ही आता 7 वाजता ब्रेकफास्टला चाललो आहे खाली. 10चं चेकआउट आहे. सो ब्रेकफास्ट करून परत येऊ, बॅग वगैरे पॅक करू आणि मग निघू. चार्जेस तर ह्याच्या जास्तीच आहेत, पण त्याच्या ह्याच्यापेक्षा जास्ती अशा व्ह्यूसाठीच जास्ती आहे. कच्चे 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 काढताय फोटो काढू. असं बघतोय तर उभी राहा मग आता. फोटो काढू. हे माझ्या क्रिशकुशर मम्माची कशी काय बघतो. डॅडा बोलली. फुल फोटोशूट एन्जॉय करतो ना तो. डॅडानी पण हलविली. डॅडा जाई पुढे ससोबा राहिला मागे. डॅडानी पण ससोबा खाऊन टाकला. कोणाला नाही दिला शशोबा. कृषीला शशोबा ना दिला कोणी. कृषीला कोणी शशोबे नाही दिले खायला. तू चिकन पासून चालू कर, ठीक आहे? चिकन मटण असं चालू कर, नंतर ससोबा येणार आहे तुला. कृषी मम्माचा आहे ससोबा, कृषी मम्माचा आहे बोकोबा, कृषी डॅडाचा आहे लांडगोबा. जो बाळा जो 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 लांडगोबा कृषी. लांडगा कृषी. चालू राहते. उठलेत कृषी पुन्हा. रडायचं नाही आता, खूप दूध पाजलंय तुला. तेवढा पाऊस पडतोय तरी पण बघ ना, लोक ओपेराला जाणार म्हणजे जाणार. कमी आहेत, पण खूप कमी आहेत लोक ओपेरा हाऊसला आत्ता. अरे सकाळचं 8 वाजले. म्हणजे बीच समोरचं घर, म्हणजे बीच समोरचं हॉटेल आपण अफोर्ड नाही करू शकत. हॉटेल घर मग हे पण नाही करू शकत आपण आत्ता अफोर्ड. हे पर्सनल प्रेफरन्स पण असतो. काही लोकांना असं उंच बिल्डिंग्समध्ये राहायला, असं उंचावरून जग बघायला आवडतं, पण असं उंचावरच्या हाईटच्या बिल्डिंग्समध्ये राहायला आवडतं. कृषी काय बघतो राजा तू? त्याला असे उंचावरचे हा राजा.
हो सगळं त्याला हे बघायला आवडते. माझी कृषीला आवडते हे बघायला. बुबू असतं तर बुबूने बघितलं असतं बाहेर इकडे. आणि मग बुबूने नसतं बघितलं. बुबू खाली इकडे नाश करत फिरला असतं इकडे. हो तो रस्ता तिकडे मग उभा रस्ता असं दिसतोय तिकडे. कुठे रे? त्या बिल्डिंगच्या मागे हा दिसला तुला? खूपच दिसतं रे मोहित तुला. दिसला. याच्यात तर काय भारी आलंय. ना? निघायचं. चला. येत जाऊ आपण. हो हो मस्त वाटलं ना. खूपच छान. आपल्याला व्ह्यू इतका मस्त आहे ना. इमोशनली कनेक्ट झालो आपण. नाही नाही व्ह्यू म्हणजे एवढा मस्त आहे की तू बघतच बसावं वाटतं त्या व्ह्यू कडे ना. हे दाखव ना हार्बर ब्रिज वगैरे इकडे दिसेल ना. हो इथे पण दिसतोय आरशात. अजून अजून थोडा इकडनं असा दिसेल. मस्त ऑल आहे ना. गुड. हो तुझ्याशी पण करतोय बडबड. इकडे पण दिसेल. नाही त्या अँगलने दिसेल. ओके चला कृषी चला. चला. तर मग आता टाइम आला आहे चेकआउटचा. ऑलमोस्ट 10 वाजत आलेले आहेत. नेहमी असं होतं ना की हॉटेल कधी एकदा सोडू असं वाटतं. या टाईमला असं वाटतंय की नाही यार असंच इथेच राहावं. जस्ट इथे बसून राहावं. आम्ही खूप कमी टाईम घालवला आहे किचनमध्ये बेडरूममध्ये किंवा कुठे. फुल टाईम इथेच हॉलमध्ये बसून होतो. पूर्ण एन्जॉय केलं या ठिकाणी. पण आता हे ट्रेडिशनल कपडे आम्ही घातलेत कारण आम्ही चाललो आहोत गजानन महाराज प्रकट दिनाच्या कार्यक्रमाला. तिथे आम्हाला आरती करायची अपॉर्च्युनिटी आलेली आहे. तर मग आम्ही आता तिथे जातोय. पण खूप छान होता हा एक्सपिरियन्स. म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत. इन केस तुम्हाला जमत असेल तर नक्की प्रत्येकाने हा एक्सपिरियन्स घ्यावा असं मी सजेस्ट करेन. एनिवेज बाय बाय. थँक्यू सो मच हा व्लॉग बघितल्यामुळे. I for island. And this one. K for koala. K for koala.